हॉटेलची काजू करी बराच वेळ खाऊन झाली होती, मग म्हणलं एका वेळ घरी ट्राय करावं चला. तर त्यासाठी मी 4-5 काजू घेतले आणि 2 कट केलेले कांदे घेतले आणि त्याला छान बॉईल करून घेतलं. म्हणजे ते बॉईल करून ट्रान्सपरंट होतात ना, तसे तेवढे ट्रान्सपरंट करून घेतले. त्याच्यानंतर त्याला गार करून मिक्सरच्या भांड्यात त्याची प्युरी काढून घेतली, ती साईडला ठेवली आणि नंतर एक कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जे काजू करीसाठी जे काजू लागणार आहे त्याला आपण शालो फ्राय करून घ्यायचं आहे. शालो फ्राय केलं, एकदम थोडंसं लालसर होऊ दिलं, जास्त नाही तर ते कडवटपणा येतो त्याला. मग कढईमध्ये तेल होतं तर त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले आणि नंतर बारीक 2 चिरून मोठे कांदे, म्हणजे मोठे कांदे बारीक चिरायचे आणि त्याच्यात घालायचे. मग लसणाची पेस्ट टाकली, ते लालसर होऊ दिल्यावर त्याच्यात थोडेसे मसाले टाकले, म्हणजे धना पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट, बस एवढंच टाकलं. त्याला छान शिजू दिलं. नंतर त्याच्यात एक टोमॅटो घातला आणि टोमॅटो घातल्यावर जराशी त्याची नाही का ग्रेव्ही थिक येते म्हणून छान टोमॅटो घातला आणि त्याच्यानंतर कस्तुरी मेथी घातली. त्याला थोडंसं पुन्हा शिजू दिलं आणि ते आपण जे कांदा आणि काजूची प्युरी केली होती ती पुन्हा घातली आणि पुन्हा त्याला चांगलं शिजू दिलं. त्याला चांगलं शिजू द्यायचं, त्याचं तेल सुटू द्यायचं मस्त, बारीक गॅसवर शिजू द्यायचं छान. नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं. गरम पाणी घालायचं शक्यतो, थंड पाणी घातल्यावर त्याची टेस्ट थोडीशी बिघडते, त्याच्यामुळे गरम पाणी घातलं आणि छान शिजू दिलं. आणि त्याच्यानंतर मग ते आपण शालो फ्राय करून घेतलेले जे काजू होते ते घातले, त्याला पुन्हा छान शिजू दिलं आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घातला. मस्त अशी काजू करी झालेली. तुम्ही पण ट्राय करा. चपातीसोबत खाली, सगळ्यांनी मस्त आनंद घेतला काजू करीचा. आता हॉटेलला स्पेशल काजू करी किंवा मस्त पनीर वगैरे खायला जायला हॉटेलला जायची गरज नाहीये. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.